पूजनीय सुनील दादा लुले यांना नमस्कार करते, त्यांच्या चरणाशी लोटांगण घालते. आदरणीय शैलाताई, आदरणीय राजू भाऊ यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते. आपण काल जगत जीवन निरूपण याचा सार बघितला आणि आढावा घेण्याचा प्रयत्न केला की ह्याच्यामध्ये काय आहे आणि ह्या समासामध्ये मला काय शिकायचं आहे, ह्याचा गाभा काय आहे. तो गाभा आपण काढला. ऐसे जाणूनी सार्थकी केले पाहिजे कोणी एके. हे मनुष्य देह मी सार्थकी लावायचा आहे. मला फार मोठ्या भाग्याने हा मनुष्य देह मिळाला आहे. अति हरी कृपा जाही पर होई, पाव देई हा मार्ग सोयी. ज्यांच्यावर अति कृपा होत असे ना हो, त्यांना हा मनुष्य देह मिळून तो ह्या अभ्यासाला लागत असतो. गमू पंथ आनंद या राघवाचा, या मार्गावर तो जात असतो. आणि ती तुमच्या आमच्यावर झालेली आहे हे म्हणायला काही वावगं होणार नाही, कारण आपण या अभ्यासाला लागलो आहोत. कोण कुठं कोणत्या स्टॉपवर आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही, पण मार्गी तर जरूर लागलेला आहोत. आणि त्याच्यासाठी जगत जीवन निरूपण, की हे जगत काय आहे. जगत अधिक जीवन, जगत जीवन, देहादी जगत. या देहादी जगताची आपण काल मीमांसा केली आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं माझं काय आहे, मी त्यामध्ये कोण आहे. त्यामध्ये आपण काल तो सार काढला. तो मी आज बोलणार होती, पण कालच सगळ्यांनी तो सार काढून घेतला आणि ओळखून घेतला. इतका आनंद झाला की बस, की मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे, नच व्योम भूमी न तेजो न वायू, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी कोण आहे, मी तो शिवोहम तत्वम असी. मी कोण आहे, मी ते ब्रह्म आहे. जे मला श्री गुरूंनी म्हटलं की मी ऐक शिष्या येथील वर्म स्वये तुझी आहे ब्रह्म. हे ब्रह्म या देहादी जगतामधून मला मी आहे ह्या बेसवर मला जायचं आहे. त्याच्यासाठी हा समास आहे आणि हे ते मला शोधून बघायचं आहे. मला ह्या बेसवर या जीवाचं या देहाचं सार्थक करायचं आहे. त्यासाठी या समासाचा अभ्यास आहे. आणि तो बेस बघा, पाया बिल्डिंगचा जेवढा मजबूत असतो ना तेवढी बिल्डिंग मजबूत होत असते. तसा आपण काल पाया घातलेला आहे. तो अभ्यास कालचा जो आपण केला तो पायाभूत अभ्यास आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलं की मी कोण आहे. आणि आज आता आपण हे जग कसं आहे आणि हे विसरायचं नाही की मी तो आहे. मग ह्या जगामध्ये वावरायचं. या जगाचा किंवा या देहाचा आपल्याला नाश करायचा नाही आहे. देहादी जगताचा निराश करायचा आहे. हे आपल्या कक्षेतलं किंवा आपलं काम नाही आहे की या देहाचा आपण नाश करू किंवा या जगताचा नाश करू. हे आपलं काम नाही आहे, आपल्या सामर्थ्य नाही आहे. मग मी काय करायचं, मी माझं जीवन अशा पद्धतीने ह्या समासाच्या किंवा समर्थांच्या मार्गदर्शनाखाली अशी माझी घडी बसून घ्यायची मी माझ्या मनाची, माझ्या चित्ताची, की मी कोण आहे आणि हे जग काय आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ही वेदांताची घडी मी माझ्या चित्तामध्ये पक्की बसून घ्यायची. ह्याच्यावरून मी दिखता कामा नये की मी ब्रह्म आहे. मग ह्या देहादी जगतामध्ये सुख दुःखाचे प्रसंग येतील, काही पण प्रसंग होईल, त्यामध्ये मला हे श्री गुरूंचं वेदांचं वाक्य पक्क लक्षात ठेवायचं आहे की मी ब्रह्म आहे. आणि तो पाया आपण काल मजबूत केला. आणि पाया मजबूत असला की काम पुढे बरोबर होते.
तसा आपण या ओयांचा अभ्यास करू ना, तर हे आपल्याला भरभर लक्षात येणार, चटकन लक्षात येऊन जाणार की समर्थ आपल्याला काय म्हणून पाहत आहेत. आणि त्याच्यासाठी हे जीवन पद्धती सोहम या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही जीवन पद्धती या समासाच्या आधारे बसून घ्यायची आहे. जगत जीवन निरूपण म्हटलं आहे. निरूपण म्हणजे करायचं आहे म्हणजे काय? निराश करायचं आहे. मला निराश करायचा आहे, देहादी जगताचा निराश करायचा आहे. जोपर्यंत देहादी जगत आपण सत्यत्वाने मानत आहोत ना, तोपर्यंत हा निर्णय होणार नाही. आणि तो निर्णय आपल्याला काढायचा आहे. म्हणजे देहादी जगत, मी देह आहे, मी आई आहे. जसं आपण काल पाहिलं की मी आई आहे, मी पत्नी आहे, मी गोरी आहे, मी काळी आहे, मी उंच आहे, मी ठेंगणी आहे. हे सगळं जे आपण काल पाहिलं ते ब्रह्मसत्य, त्याचा निर्णय माझा जर झाला असेल तर आपोआपच हे सगळं मिथ्या आहे हे त्याच्यावरून नक्की होऊन जाते. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. पण हा निर्णय माझा पक्का होण्यासाठी सतत त्याचा निर्णय आमचा जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत हा अभ्यास. आणि त्याच्यासाठी समर्थ म्हणजे आपण समर्थाचा अभ्यास करत आहोत की नाही, दासबोधाचा अभ्यास करत आहोत. म्हणजे माझे श्री गुरु समर्थ आणि मला समर्थ बोट धरून धरून ह्या निर्णयावर नेऊन पक्क त्याच्यावर स्थापित करीत आहे. पक्क त्याच्यावर मला निश्चय करायलाच लावत आहेत. आणि ह्या निश्चयाप्रत त्या स्वरूपाच्या ठिकाणी मला जागे राहायचं आहे. आणि ह्या देहादी जगताच्या ठिकाणी मी झोपलेले असेल तरी जागे. कोजागिरी आपण करतो ना, कोजागिरी. कोण जागतो? जो स्वरूपाच्या ठिकाणी जागत असतो तो खरा जागणार. आणि हे मला जाग राहायचं आहे. देहादी जगताचा हा गुंता मला सोडवायचा आहे. आणि त्याच्यासाठी विचार, परमार्थ म्हणजे हा सगळा विचारांचाच प्रदेश आहे. विचार विचार आणि विचार. जो मी देह आहे हा विचार माझा होता, त्याच्या ठिकाणी आता मी आत्मा आहे हा विचार मला द्यायचा आहे. बस दुसरं काहीच नाही द्यायचं आहे. जसं कालही म्हटलं, काट्याने काटा जसा आपण काढतो तसा विचाराने विचार काढायचा आहे. आणि मी देह असेल तर ह्या सुख दुःखाला मी बळी पडतो. आणि मी आत्मा जेव्हा होतो तेव्हा या देहादी जगताचा निराश करायचा, म्हणजे त्यातील सत्यत्व काढून घेतल्यामुळे ह्या सुखा दुःखाला मी बळी पडत नाही. हे माझं ध्येय आहे. मी सुख दुःखातीत, मी तीन गुणातीत अत्री. आपण म्हणतो ना अत्री. आत्ताच दत्त जयंती गेली. हे अत्री कोण आहे? हे दत्त कोण आहे? अत्री आणि सुनयनाचे. माझ्याही घरी दत्त आले पाहिजे. आपण म्हणतो ना दत्त दत्त ऐसे लागिले ध्यान. हे ध्यान जेव्हा लागेल आणि मी तूपणाची झाली बोळवण, जेव्हा ही मी तूपणाची बोळवण होईल तेव्हा दत्त दत्त ध्यान लागेल. आणि हे ध्यान लागण्यासाठी या देहादी जगताचा मला निराश करावा लागेल. अत्री कोण आहे? तीन गुणांच्या अतीत गेलेले अत्री आणि अनुसया. म्हणजे कशाचीही असूया करत नाही, कशामध्येही स्वतःला लिप्त करत नाही ती अनुसया. आणि असा जेव्हा मी होईल तेव्हा दत्त मला ते ध्यान लागेल. म्हणजे माझ्या गर्भात येतील. म्हणजे काय? ते दत्त दत्त ऐसे लागेल ध्यान. हे ध्यान मला लागेल आणि तो मी आहे. बस इथं मला स्वतःला स्थापित करायचं आहे. इथं मला जाऊन बसायचं आहे. आणि हेच त्यांना असा जो देहादी जगताचा निराश मला करता आला पाहिजे. आणि ह्या देहादी जगताचं जे सत्यत्व एका दिवसात जाणार नाही हो. कारण हे सगळं जन्मोजन्मीचे आपल्या चित्तामध्ये साठलेले हे सगळे मळ आहेत. आणि हे असं लवकर निघते का? नाही.
त्यासाठी आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. हे मिथ्यत्व समजून घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी अशा कशा पद्धतीचा मी व्यवहार करावा, मी माझ्या जीवनात कशा पद्धतीने वागावं. बघा, एक उदाहरण विषय निघाला म्हणून उदाहरण सांगते. माझी लहानशी नात आहे हो, 4-5 वर्षाची असेल. ती दिवसभर खेळ भांडे खेळते, आपली बाहुली. तिच्या आईची ती जशी लहानशी मुलगी, तशी ती आपल्या बाहुलीला आपली मुलगी बनवते. आणि तिची आई जसं मला जेवण खावण चहा पाणी देते, तशी ती पण खेळ भांडे खेळते. दुसरं तर कोणी तिला ऐकत नाही. एक आजी असते तिच्यासोबत खेळायला. दिवसभर खेळ भांडे खेळते आणि मग चहा बनवते, जेवण बनवते. एवढीशी तिची प्लेट, पान काहीतरी ठेवते, काहीतरी असं ठेवते आणि भाजी पोळी मला जेवायला देते. अर्ध्या तासामध्ये 4-5दा ती मला जेवण देते. आणि काही कामासाठी तिची आई जशी बाहेर जाते आणि मला सांगून जाते की आई तुम्ही गॅस बंद करा बरं, तशी ती सुद्धा मला म्हणते आजी मी भाजी आणायला जात आहे बरं, गॅस बंद करशील आणि ते जे दुधाचं गंज आहे ना तो उतरवून घेशील. मी म्हटलं बरं हो बाळ, जा. ती आता तिथंच भाजी घ्यायला गेली म्हणजे तिथं चक्र मारत होती ती. आणि तिने सांगितलं गॅस बंद कर आणि दुधाचा गंज खाली उतरव. मी तेवढं सत्य तर नाही देऊ शकली. मी तिचा जो ठेवलेला लहानसा गंज होता तो हाताने उचलला आणि खाली ठेवून दिला आणि गॅस असा बंद करून दिला. रागवली हो मला, आजी तुला चटका लागेल, तुला एवढं नाही समजत का हो की हे सांडशीने उचलत असतात. तिची आई तिला म्हणते ना कुकर लावू नको, कुकरला हात लावू नको, गरम लागेल. हा आहे. तशी ती मला म्हणते एवढं सत्यत्व या देहादी जगताला तुम्ही आम्ही दिलेलं आहे. पण एक त्या मुलीला जमलं हो, माझ्या लहानशा नातीला. जेव्हा तिच्या आईने आवाज दिला ना की चल बाळ जेवायला, पटकन सगळं टाकून दिलं. सगळे खेळ भांडे थैलीत भरून घेतले, टोपली ठेवली आहे त्याच्यात भरून घेतले, बाहुली भरून घेतली, भांडे भरून घेतले आणि पटकन आईजवळ चालली गेली. मी म्हटलं अगं आत्ताच तर आपण 3-3 4-4दा जेवलो, आता जेवणाची भूक तरी आहे का? अगं आजी म्हणे तुला एवढे नाही समजत का, खऱ्या आईचं जेवण जेवत असतात, या जेवणाने पोट नसते भरत. म्हटलं खरं आहे ग तुझं म्हणणं. खरी आई कोण आहे? करंट लागून गेला एकदम. माझी खरी आई कोण आहे? आणि माझी पण गुरु माऊली मला म्हणते ऐक शिष्या येथील वर्म सोय तुझी आहे बंधू. हे सगळे खेळ भांडे आपण मानून ठेवले आहे ना, आणि ह्याला किती सत्यत्व दिलं आहे. तिला जमलं ते गुंडाळून ठेवणं, आपल्याला जमलं का? कर्तव्यतेची सरे तो मी आत्मत्वे उरे, असं जमत आहे का मला? माझं कर्तव्य संपते आहे का कधी? एका पिढीचं माझ्या मुलाबाळांचं लग्न कार्य हे ते सगळं झालं आहे. आता नातवांचं मीच केलं पाहिजे. 7 पिढीचं जमा करून ठेवलं पाहिजे. आणि तरी शांतता समाधान आहे का? नाही. 7 पिढीची सोय लावली हो, 8व्या पिढीचं कसं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. अशा रीतीने तुम्ही आम्ही या देहादी जगताला सत्यत्व देऊन बसलेला. पण आपल्याला ह्याच्यातून आता या देहादी जगताच्या सत्यत्वातून संतांच्या संगतीने, श्री गुरूंच्या संगतीने बाहेर निघायचं आहे. आणि हे बाहेर निघणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी कौतुक आहे संचिताचे. हे कौतुक बघणं मला जमलं पाहिजे. जसं मी माझ्या नातीचं कौतुक बघते तसं या मुलाबाळांचं कौतुक मला बघायचं आहे. बस अलिप्त, हे अलिप्तता मला बघता आली पाहिजे. आणि अशा रीतीने मी जेव्हा अलिप्त होतो तेव्हा मी आत्मा आहे. पण कर्तव्यतेची सदे असं डॉक्टर काका म्हणतात. आणि जेव्हा हे कर्तव्य माझं आता नाही आहे, माझं कर्तव्य देहादी जगताचं, प्रत्येकाने आपण जन्म घेतला आहे, कर्तव्य कर्म करावंच लागते. याच्याबद्दल मनाई नाही आहे, याच्याबद्दल
बिलकुल वाद नाही, पण कधी ना कधी संपलं पाहिजे ना हो. आणि ह्या जसं समर्थांनी म्हटलं आहे की ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. त्या कोणी एकामध्ये मी गेलो पाहिजे की नाही, माझ्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे की नाही, हे पण माझंच कर्तव्य आहे की नाही. आणि हे जेव्हा मी करतो तेव्हा मीतूपणाची झाली बळवण. मग सगळे हे माझे मुलं बाळ किंवा माझं गाव, हे जे मी भगवंत म्हणतात की मी तू पण ऐसी आठवण विसरले जयांचे अंतःकरण. हे मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण. मग हीच एक नात माझी आहे का? विश्वाची माझी घर. एवढी विशालता, एवढी व्यापकता. मी जर ब्रह्म असेल तर ब्रह्म सगळ्यांमध्ये व्यापक आहे ना हो. आणि ही व्यापकता मला देहाने नाही करता येणार, मला विचारांनी ही व्यापकता करायची आहे. आणि ही व्यापकता मला माझ्या व्यवहारामध्ये आणायची आहे. आणि असा मी जर व्यापक असेल, असा मी सगळ्यांना माझं म्हणत असेल आणि ह्या 3 गुणांच्या अतीत मी गेला असेल, तर मला हे जमेल आणि ह्या सगळ्या मलाही ते सगळं बाद करणं जमेल. आणि त्याच्यासाठी समर्थ जसे म्हणतात आहे, पहिलीच ओळी बघा, मुळी उदक निवळ असते, ते नाना वल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तिखट कडवत. तसंच हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आता जो आपण बेस तयार केला आहे, मी कोण आहे आणि मी असा निर्गुण निराकार निरवयव असा मी आहे. आणि ह्या देहाच्या संघामध्ये आलो आणि देहाच्या संघामध्ये जसं त्यांनी म्हटलं आम्ल तिखट आणि कडवट झालं. म्हणजे काय, दुसऱ्या ओळीमध्ये जसं सांगितलं आहे त्यांनी, आत्मा आत्मापणे असतो, देह संगी विकारतो, स्वाभिमाने भरी पडतो भलतीकडे. हा देहादी ह्याचा मी खरं पाहिलं ती आत्मा आहे की नाही, आणि आत्मपणे मी आहेच, पण मी या देह संग केला, देहाचा संग केला आणि स्वाभिमानाने भरी पडलो. हा परमार्थाचा वैरी म्हणजे हा अभिमान आहे, अहंकार आहे. रामायणामध्ये यालाच रावण म्हटलं आहे. काम क्रोध मद लोभ हे सगळे त्याचे पिल्ल. हा अभिमान. रामाने काय केलं, धनुष्य बाण तोडलं. आणि ते केव्हा, विश्वामित्र त्यांचे गुरु इतके ते सहज स्वतःला ठेवतात आहे की स्वतःच्या अभिमानाने नाही उठले. श्री गुरूंनी म्हटलं की उठ बाळा रामा, हे धनुष्य तोड. तर सहज त्यांनी कधी उठले, कधी त्यांनी ते उचललं आणि कधी तोडलं आणि 2 तुकडे कधी टाकून दिले, कोणाला कळलं सुद्धा नाही. का बरं, श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मार्गदर्शन केलं. तर तो अहंकार, हे जे धनुष्य तोडणं आहे ना, हे साधारण गोष्ट नाही आहे. हा फार कठीण होतं ते धनुष्य. ते शिवाचं धनुष्य आहे. आपल्याला पथाभागेमध्ये जायचं नाही. ते धनुष्य कोणाचं आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की जनक राजाकडे ते धनुष्य शिवाने ठेवलेलं होतं आणि ते शिवाचं धनुष्य होतं. शिव म्हणजे श्री गुरु. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायण. हे शंकर आद्य गुरु आणि त्यांच्यानंतर शंकराचार्य, आणि ती गंगा वाहत वाहत माझ्याशी गुरुपर्यंत आली आणि त्यांनी माझा स्वीकार केला, म्हणजे मी त्यांचा. म्हणजे हे शंकर माझे गुरु. आणि त्यांच्या सांगण्यानुसारी रामाने धनुष्य तोडलं. म्हणजे हा अहंकार तोडला. आणि अहंकार तुटला म्हणजे सीता मिळाली, सगळं वैभव. ही सीता म्हणजे भक्ती आहे.
आदिशक्ती आहे. आणि राम म्हणजे कालही आपण पाहिलो, तो निर्गुण निराकार ब्रह्म, तोच ईश्वर झाला, तोच दशरथनंदन राम झाला. आणि तिची ती मूळ माया म्हणजे ही जगतजननी. जसं आपण याच्यात शिवशक्ती पाहिलं, आणि ती हे सगळं करणारी आहे. आणि अशा त्या कथाभागे आपल्याला नाही जायचं आहे. मी जेव्हा असा अभिमानामध्ये भरतो आणि भलतीकडे चालला जातो, म्हणजे कुठं जातो हो भलतीकडे, म्हणजे काम क्रोधादी रिपुंना बळी पडतो, त्यांच्या भरीस पडतो आणि जन्म मरणाच्या चक्रात फसतो. मी पहिले कसा होतो, मुळी उदक निवळ, निव्वळ होतो मी, अगदी स्वच्छ, कोणताही स्वाद नाही आहे पाण्याला. पण तो मिरची जवळ गेला, लिंबू जवळ गेला, कारल्याजवळ गेला आणि त्याच्या संगतीने कारल्यासारखा कडू झाला, मिरचीसारखा तिखट झाला, लिंबूसारखा आंबट झाला. तसाच मी कसा होतो, मी आत्मापणे होतो. आणि आत्मापणे न राहता गर्भात होतो तेव्हा सोहम सोहम करत होतो आणि बाहेर आल्याबरोबर कोहम कोहम. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे बघा, बाळाचा जन्म होतो ना, तो फक्त आईला ओळखत असतो, कोणाला नाही ओळखत. तो आईचा हाताचा स्पर्श सुद्धा ओळखतो तो. बस आईशिवाय त्याला काहीही सुचत नाही, आईशिवाय त्याला काहीही चालत नाही. थोडूसा मोठा होतो, बसायला खेळायला शिकतो, तर आईच्या पायाजवळ घेवत असतो. त्याला खेळणं देते आई आणि तिथंच ते तिथं, पण आई नजरेने दिसली पाहिजे. थोडूसा पहिले अगदी हृदयाशी चिपकून राहत होता, आता थोडूसा वेगळा खेळायला शिकला. म्हणजे आपणही असंच होतो आत्मा म्हणून, पण आईपासून ते कसं दूर दूर जाते बघा. मग अजून थोडा मोठा झाला, शेजार पाजारी मित्रांमध्ये खेळायला लागला, आईपासून अजून दूर झाला. मग शाळेत जायला लागला, अजून दूर झाला, 4-5 तास दूर राहायला लागला. आणि अजून कॉलेजमध्ये वगैरे गेला आणि त्याच्या प्रारब्धाने तो बाहेर गावी मुंबई पुण्यामध्ये कुठंतरी शिकायला गेला. किती दूर गेला, कित्येक महिने आईला बघितलं सुद्धा नाही. असंच आपण ह्या विश्वामध्ये रमत जातो आणि ह्या माझ्या स्वरूपापासून दूर 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 जात जातो. आणि हीच जाणीव तुम्हाला आम्हाला समर्थ करून देव बघत आहे, श्री गुरु करून देव बघत आहे. ही तात्विक बैठक श्री गुरु आपल्याला करून देत आहेत, समर्थ आपल्याला करून देत आहेत की आपण असेच आहोत कोण, आणि या देहाच्या संघामध्ये दूर 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 दूर, आणि तिथं स्वाभिमाने मग तो बाळ म्हणतो, मी एवढा शिकला, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी एवढ्या कमाईचा झालो, विचारता सोय नाही काय काय झाला तो. आणि मग राणी आली, मग तर विचारूच नका. मग आई वाईट, आईची आठवण सुद्धा येत नाही हो. मग असं आपण जेव्हा संसारामध्ये रमायला जातो तेव्हा आपल्याला आपल्या ह्या तत्वाची आठवण सुद्धा येत नाही. आणि हेच याच्यामध्ये हे खरं पाहिलं तर चैतन्य त्या बुद्धीत पडते, तेव्हा बुद्धी ऍक्टिव्हेट होत असते आणि ते देह तो सत्यत्वाने येत असतो. नाहीतर हा देह हे देह जगत, हे जड आहे, आपण काल बघितलं. पण या देहाला सत्यत्व कशामुळे आलं आहे, तो चिदाभास बुद्धीमध्ये पडला आणि त्यांनी त्या बुद्धीने या जड देहाला ऍक्टिव्हेट केलं, जसं मोबाईल चार्ज केल्यावर ऍक्टिव्हेट होतो तसा हा देह ऍक्टिव्हेट झाला आणि देहाच्या तादात्म्यात येऊन
सगळं आपण विसरून गेलो आणि त्या वस्तूशी ममत्व जोडून घेतलं, या संसाराशी, या जगाशी ममत्व जोडलं. अहम आणि ममता मोहाचे माता पिता झालं, दुसरं पिल्लू तयार. काय झालं? पहिले ममता जोडली, ममतेच्या पोटी मोह जन्माला आला. सुरू झाला संसार. असे हे स्वाभिमान, मग माझं माझं माझं, ह्या मोहच आहे तो पापाचा मूळ. आणि ह्या ममतेपोटी, ह्या मोहापोटी आपण काय काय करतो हो, खरं खोटं काय काय करतो ह्याच्याबद्दल चर्चा करण्याची काही गरज नाही. आपण ह्याच्या बाबतीत सगळे अनुभवी आहोत. आणि हेच त्यांना इथं आपल्याला सांगायचं आहे. हे ममत्व, हे तादात्म्य, तसं आपण त्याच्या भरीला पडतो आणि त्याच्यामुळेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्याला बळी पडतो. रामायणामध्ये लिहिलं आहे, काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ. नरकात जायचं म्हणजे कुठं जायचं? गर्भात जायचं. पुन्हा पुन्हा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि तुम्हाला आम्हाला काल जसं आपण पाहिलं की ह्या जन्माचं सार्थक करायचं आहे. आणि सार्थक करायचं आहे म्हणजे काय? या जन्म मृत्यूची साखळी कुठंतरी तोडायची आहे. आणि ती साखळी तोडण्याचा अधिकार मला नारायणाने दिला आहे. सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणाने दिला असेल. आपण हे काल पाहिलं. मनुष्य देहाचे लेणे आणि ते अधिकार देऊन आपल्याला त्यांनी पाठवलेला आहे. नाही दिला असं नाही आहे. पण तो मी ह्या सगळ्या अधिकारांमध्ये, मी आई आहे, मी बाबा आहे आणि माझं हे सगळं अधिकार आहे, मला विचारून सगळ्यांनी केलं पाहिजे, या अधिकारामध्ये एवढं आपण रमलो की तो अधिकार वापरायचाच विसरलो. की मला हा सच्चिदानंद पदवीचाही अधिकार ईश्वराने दिलेला आहे, ते आपण विसरून गेलो. तो अधिकार कधी वापरायचा? ते आपल्याला वापरणं जमलंच नाही. तो अधिकार आपण वापरलाच नाही आणि ह्याच्यात मी आणि माझे म्हणता म्हणता मरून गेलं. असं माझं व्हायला नाही पाहिजे. म्हणून इथं मी काहीतरी ह्या सगळ्या विचारांना आळा घातला पाहिजे ना. इथं समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. मनोबोधामध्ये म्हटलं आहे. हे माझं श्रेष्ठ धारिष्ट काय आहे? तो सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार मला वापरायचा आहे आणि ह्या जीवाचं सार्थक करायचं आहे. हे श्रेष्ठ धारिष्ट आहे आणि त्याच्यासाठी मग हे सगळे जीवनाचे जे कारभार चालतील हे सगळे मला करायचे आहेत. आणि त्यामध्ये मला अगदी आपल्या पोटाचं पाणी हालू न देता प्रत्येकाला व्यवहारामध्ये उत्तर द्यायचं आहे. विवेकाने उत्तर द्यायचं आहे. शांतपणे उत्तर द्यायचं आहे. माझी शांतता बिघडता कामा नये. आणि अशा रीतीने आपण त्याला, तो समोरचा कसा आहे? क्रोधाने भरलेला आहे. आपण व्यवहारात, ऑफिसमध्ये जात असाल, कामधंद्याला जात असाल, व्यवहारात जात असाल, तर कोणी सगळे तुम्हाला शांत नाही मिळणार. क्रोधाने भरलेले, लोभाने भरलेले, मोहाने भरलेले मिळतील. तर मला क्रोधात जायचं नाही. तो क्रोध म्हणजे आग आहे आणि मी आनंदाचा डोह. आणि नियम आहे बघा, किती मोठा आगीचा गोळा, ॲटॉम बॉम्ब का असो ना, तो पाण्यामध्ये विझतो. मी तो आनंदाचा डोह आहे. तो कितीही क्रोधाने भरून माझ्या समोर आलेला असेल तर मी माझ्या पोटाचं पाणी हालू न देता बरोबर माझं काम सुद्धा निघालं पाहिजे. आणि समोरचा जो पेटून आलेला आहे, क्रोधाने भरलेला आहे म्हणजे पेटलेला आहे, तो क्रोधाग्नी म्हणतो बघा आपण, तो पेटलेला आहे, अग्नी आहे. तर मला त्याला शांत करता आलं पाहिजे. निववावे म्हणजे त्याला निवता आलं पाहिजे. विझवलेलं असेल ना बघा लाकूड, तर ते दुसऱ्यांदा पेट घेते.
पण जे निवलं आहे, राग झालेली आहे, असं मी निवलेला असेल राखीमध्ये. बघा चुलीमध्ये आता आता गॅसचा जमाना आला आहे सगळा, तर कदाचित पण तरीही राग सगळ्यांना समजते. चुलीमध्ये जर राग आपल्याला असेल तर ते लाकूड पेट घेत नाही. पहिले ती राग बाहेर काढावी लागते, तेव्हा चुलीमध्ये दुसरे झिलप्या वगैरे टाकून ते लाकूड पेट घेत असते. आणि नाहीतर ते, कारण ती निवली आहे, ती स्वतःही किती त्याच्यामध्ये पेट्रोल टाका, तेल टाका, घासलेट टाका, राख पेट घेत नाही. तसा मी निवलेला असला पाहिजे. आणि असा निवलेला मी, कितीही माझ्या जीवनात असे प्रसंग येतील काम क्रोधाने भरलेले, तर मी तिथं शांत राहिलं पाहिजे. कारण मी आनंदाचा डोह आहे. मला पक्क माहित आहे की मी आत्मा आहे. या सगळ्यांच्या याचा माझ्यावर परिणाम होता कामा नये, माझा परिणाम त्यांच्यावर झाला पाहिजे, मी एवढा पक्का असला पाहिजे. आणि ही सगळी विचारसरणी, ही तात्विक बैठक मला माझी बसून घ्यायची आहे. आणि ही तात्विक बैठक ही अगदी म्हणजे मला त्यांचं सगळ्यांचं सोसत जायचं असं नाही म्हटलं आहे. ही तात्विक बैठक आहे. ती कशी की हे सगळं कोणी मला क्रोधाने बोलेल, कोणी तिरकस बोलेल, कोणी कसं बोलेल काही, तेव्हा मला विचार दिला पाहिजे की जसा आपण बघतो ना की दारूच्या अंमलाखाली असलेला जो माणूस असतो, तो काहीतरी वेड्यासारखा बोलत असतो. आपण त्याच्या तोंडी लागत नाही, आपण त्यांच्याशी बोलत नाही. आपण काय म्हणतो, अरे तो नशेत आहे, त्याच्याशी बोलत असतात का? समजदार माणूस नशेत असलेल्या माणसाशी बोलत नाही. तसं आपण ही तात्विक बैठक बसून घ्यावी. आणि हा क्रोधाच्या नशेत आहे, हा लोभाच्या नशेत आहे, हा रजोगुणाने पेटलेला आहे, हा तमगुणाच्या नशेत गेलेला आहे. मी माझ्या सत्वगुणाची जोपासना करावी. मी पण जर त्याच्यासारखा क्रोधामध्ये, लोभामध्ये, तमोगुणामध्ये मी जर वाहून जात असेल आणि तसाच पेट घेत असेल, मग त्याच्यातनं माझ्यात काय फरक? मला ही तात्विक बैठक मला सहन करायचं नाही आहे, पण मला त्याच्यासोबत पेटायचंही नाही आहे. माझी शांतता, जसं इथं समर्थांनी म्हटलं आहे की तिखट आमलट कडवट नाही, मला तशा 3 गुणांमध्ये जायचं नाही आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवम, आठवणच ठेवायची, हा गाभाच आहे आपला. म्हणून काल पूर्ण तो गाभा पक्का केला. ही नेहमी व्यवहारामध्ये वागताना ही बैठक मला नेहमी सोबत ठेवायची आहे. ही माझी घडी विस्कळता कामा नये. आणि असा मी वागत असेल, असा मी माझ्या जीवनाची घडी बसून घेतली असेल, तर मग बरोबर जमलं का? तर मी या जीवनाचे सार्थक. आणि याच्यामध्ये काहीतरी नुकसानी, काहीतरी हे लाभ किंवा हानी किंवा आपल्या मनाप्रमाणे होईल, कधी मनाप्रमाणे नाही पण होणार. तर ही सगळी ईश्वराचं नियोजन आहे. व्यवहारिक दृष्टीमध्ये नेहमी हा दृष्टांत वापरायचा की हे सगळं जग कोणी बनवलं आहे? ईश्वराने. मला कोणी बनवलं आहे? ईश्वराने. ह्याचा सूत्रधार कोण आहे? ईश्वर. मग माझ्या जीवनात ज्या घडामोडी होत आहे त्या ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे होत आहे. मला जो लाभ झाला आहे तोही ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे झाला आहे. हानी झाली आहे तेही ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे झालं आहे. मला सुख झालं आहे, मला दुःख झालं आहे, हे ईश्वराचं नियोजन आहे. आणि काल जसं आपण पाहिलं की ही त्याची उपाधी ईश्वराची आणि ही माझी जीव म्हणून उपाशी. ह्या दोन्ही उपाध्या काढल्या तर तो न मी एकच आहे, ब्रह्म. मग तो न मी एक आहे तर तो माझ्यासाठी कधी वाईट करणार नाही. तो जे करेल तो माझ्यासाठी जे योग्य असेल, जे चांगलं असेल तेच करेल. आज भलेही मला ते तोटा दिसत आहे किंवा मला वाईट वाटत आहे, दुःख होत आहे, पण ही घडी, ही तात्विक घडी मी बसवली असेल की माझ्यासाठी ईश्वराच्या नियोजनात वाईट काहीच नाही. तो माझ्यासाठी नेहमी चांगलं करेल. आणि किंवा
मनात वाचिरे सर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हे माझ्याच संचितातलं काहीतरी वाईट किंवा चांगलं आहे म्हणून समोर आला आहे. आता कोणाला दोष द्यायचा? ईश्वराच्या डोक्यावर खापर फोडायला जायचं नाही, देवा असं का? काही नाही. मनात वाचिरे सर्व संचित केले. तूच हे सगळं केलेलं आहे. कधी ना कधी ते असं तू काही केलं आहे, त्याचं फळ आलं, मग आता घे. तू आंब्याचं बी लावलं असेल तर आंबा खायला मिळेल. तू बाबू लावला आहे ते काटे आले रे, काय करणार तू? म्हणून म्हटलं अत्री, मला ह्याच्या पलीकडे जायचं आहे. हे माझं नाही आहे दुःख, हे सुखही माझं नाही आहे. मी कोण आहे? आत्मा, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तेच इथं आत्मा आत्मत्वे असतो. हे कधीही मी विसरायचं नाही. मी आत्मा आहे, मी आत्मत्वेच राहील. मी ह्यांच्या देहा संघामध्ये, त्यांच्यामध्ये मिसळून जायचं नाही आहे. सहवास असू द्यावा, संग नसावा. आपल्याला शास्त्राने किंवा श्री गुरूंनी कोणत्याही कुठेही असं नाही लिहिलं आहे. ते पहिले बरोबर होतं, ते जंगलात कुठं तरी गुहेमध्ये जाऊन साधना करायचे. आता आपल्याला अशी परमिशन नाही आहे. आपल्याला घरातच राहायचं आहे आणि घरात राहूनच हे सगळं करायचं आहे. सहवास असू द्यावा यांचा, पण संग नाही. नातू मांडीवर असू द्यावा, चित्तामध्ये नाही. काही हरकत नाही. सगळे भाऊ बहीण मुलं बाळ सगळे घरात असू द्यावे, आतमध्ये नाही. ही घडी मी माझी बसून घ्यायची. संग नको, नको रे मना संग. ह्या मला ह्या कोणाचाही संग नाही करायचा. संग वाईट आहे. आणि इथं समर्थांनी तेच म्हटलं आहे, देह संगे विकारलो. मला ह्या विकाराला बळी पडायचं नाही. सहवासाला मनाई नाही आहे, संघाला मनाई आहे. संघाने विकार येत असतात आणि ते संघ मला नको. आणि त्यासाठी मी नेहमी नम्रतेने, अशा योग्यतेने मी वागत असलो तर अहो म्हटलं तर का हो येते हो, आणि अरे म्हटलं तर तुरे येतेच ना उत्तर. मग मी जर नम्रतेने व्यवस्थित वागत असेल तर तिकडून नम्रता असेल ना. मग ह्या काम क्रोध हे थोडं थोडं कमी कमी टाळण्याचं हे एक सूत्रही माझ्याजवळ असलं पाहिजे ना, नम्रतेचं. आणि निवलेला मी असलं पाहिजे. मी कोण आहे याची आठवण मला असली पाहिजे. माझ्या पोटाचं पाणी हल्लं नाही पाहिजे. आणि हे माझं बघा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की समर्थांचं आनंद वन भुवन हे एक काव्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, बुडाला औरंग्या पापी. आणि पुढे हे म्हटलं आहे, उद्दंड झाले पाणी स्नान संध्या करावया. मग आता स्नान करायची आहे, संध्या करायची आहे, वैश्वदेव करायचं आहे. आणि ह्याचा आणि त्या औरंग्याचा, तो औरंगजेब मेला म्हणून हे सगळं करायचं आहे असं आहे का? नाही, हे कर्म करायचंच आहे. आणि कर्म करताना औरंगजेबाला मारायचं आहे, पण स्नान संध्या करायचीच आहे. त्याचा याचा काही संबंध नाहीये. स्नान संध्या करायचीच आहे, धर्माचरण करायचंच आहे. पण ह्याने काय होते? निष्काम कर्माने, आपल्याला सगळ्यांना हे पायाभूत नियम माहित आहे, निष्काम कर्माने चित्त शुद्ध होत असते, निष्काम उपासनेने चित्त शांत होत असते आणि मग तो ज्ञानाचा अधिकारी होतो. असंच मला माझ्या व्यवहारामध्ये सगळं करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे, प्रेमाने करायचं आहे. माझ्या मुलाबाळांचं, कुटुंबियांचं, जे जे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये जे जे असतील सगळ्यांचं छान करायचं, प्रेमाने करायचं, पण संग करायचं नाही. त्याच्यात लिप्त व्हायचं नाही, अपेक्षा ठेवायची नाही. निष्काम कर्म, निष्काम कर्म म्हणजे ही देवपूजा, लाल फूल, पांढरं फूल, बेलपान, तुळशीपान एवढ्यासाठी हे मर्यादित ठेवू नका.
हे सगळे जे जे देखी जे भूत ते ते जाणी जे भगवंत, सगळ्यांशी प्रेमाने, सगळ्यांशी छान निवलेलं, आनंदाने आणि प्रेमाने, नम्रतेने, असं माझं वागणं असलं पाहिजे. म्हणजे निष्काम कर्म, 24 तासाची साधना, 24 तासाचं कर्म, हे माझं निष्काम असलं पाहिजे. आणि हे कर्म करताना, व्यवहार करताना, हा विचार जो आपण सुरुवातीला बघितला की हे सगळं ईश्वराचं नियोजन आहे, मी निमित्त आहे, निमित्ताचा धनी होत असे प्राणी, मी निमित्त मात्र आहे, निमित्त मात्र भव सगळे साचे. आणि असा मी निमित्त आहे म्हणून भगवंतानी मला निमित्त केलेलं आहे. आणि ते सगळं कर्म त्याच्याकडे त्याने केलेलं आहे, त्याने करून घेतलेलं आहे. जसं पोस्टमॅन मृत्यूचंही पत्र समाचार आणून देतो आणि लग्नाची पत्रिका आणून देतो, त्याला त्याचं काही सुख नसते, त्याला त्याचं काही दुःख नसते, फक्त आणून देऊन देतो. तसं तिकडनं मला सांगण्यात आलं, इकडे मी करून घेतलं. मी करता नाही, मी करता ऐसे म्हणशी दुःखी होशी, राम करता म्हणशी शांती समाधान तृप्ती. ते सगळं रामाचं करणं आहे, त्यांनी माझ्याकडनं करून घेतले आहे. असं निष्काम कर्म म्हणजे मी करता भोगता ह्यातून मी सुटेल. ही जी माझी मी करता आहे, मी भोगता आहे, ही जी माझी करता भोगता माझी ही भावना होत आहे, त्याच्यातून मी दूर होईल. आणि म्हणजेच ह्या अहंकार, मी इतकं सुंदर केलं, मी आहे ना हो, म्हणून हे घर आहे, माहित आहे का तुम्हाला? दुसरी आली असती तर माहित झालं असतं. हे 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 अभिमान, हा अहंकार बळावला, स्वाभिमान आहे, हा माझा बळावला नाही पाहिजे. मग तिथं हा विचार मला देता आला पाहिजे शास्त्राचा, की मी करता भोगता भ्रांतीमधून मी अशा रीतीने निघेल. आणि ही भ्रांती काढली की मग उपासना, साधना. ही साधना कोणाची आहे? माझ्या श्री गुरूंनी मला दिली आहे. हा अभ्यास कोणाचा आहे? माझ्या श्री गुरूंचा आहे. हे ज्ञान कोणाचं आहे? माझ्या श्री गुरूंचं आहे. आणि हे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आहे, ते ब्रह्मरूप आहेत आणि पक्का विश्वास मला आहे, मला सुद्धा ते ब्रह्मरूप करतील. हे सगळी उपासना, ही साधना, हा अभ्यास, हे ज्ञान माझ्या श्री गुरूंनी मला दिलेलं आहे, ते माझ्याकडून करून घेत आहे. मग इथं पण त्या करता भोगता, मी एवढा ज्ञानी आहे, मी एवढा पंडित आहे, या अभिमानातून मी सुटेल. म्हणजे निष्कामता. अजून व्यवहारामध्ये सगळं ईश्वराच्या आणि साधनेमध्ये म्हणजे उपासनेमध्ये सगळं श्री गुरूंच्या, दोन्हीकडून मोकळा. अशा रीतीने जेव्हा निष्काम उपासना, निष्काम कर्म, निष्काम उपासना होते, तेव्हा चित्त शुद्ध आणि चित्त शांत होते. आणि तिसरी पायरी म्हणजे तो ज्ञानाचा अधिकारी होतो, जे आपण, आपला विषय आहे की आत्मा आत्मापणे असतो. ह्या आत्म्यापणे असण्यावर मी स्थिर होईल, म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होईल. की जे माझ्या श्री गुरूंनी सांगितलं होतं, तू शिष्य ऐक शिष्य येथील वर्म, सोय तुझी आहे ब्रह्म, या ब्रह्मरूपावर मी आरूढ होण्याच्या लायकीचा होईल. हेच शब्द वापरायचे आहेत. हेच माझं म्हणणं आहे. ही लायकी माझ्यामध्ये अशा रीतीने मी तयार करायची, हे सामर्थ्य मी माझ्यामध्ये अशा रीतीने आणायचं. आणि मग चित्ताचं चैतन्यात लय. तसं डॉक्टर काकांनी म्हटलं, तो मी आत्मत्वे उरे. आता कोण आहे मी? मी आत्मा आहे. असा मी आत्मा असेल तर मग मी हे जे आपण बघितलं आहे, आम्ल तिखट कडवट, म्हणजे हे 3 गुण आहेत बरं. ह्या 3 गुणांना मी बळी पडणार नाही. हे गुण, जसं ते पाणी स्वतः स्वच्छ आहे, काही त्याला स्वाद नाही आहे, पण मिरचीच्या संगात गेला, लिंबूच्या संगात गेला,
कडवट कारल्याच्या संघात गेला आणि तसा झाला. मी तसा होणार नाही. मी तमगुणाच्या संघात जाईल, मी रजगुणाच्या संघात जाईल, मी सतगुणाच्या संघात जाईल, हे होणार नाही. त्रिगुणात्मक अत्री अशा रीतीने मी असेल म्हणजे मी आत्मापणे असतो हे मला आठवण राहील. आणि मग याच्यासाठी मला जी ही खळबळ लागलेली आहे की हे कसं, माझं कसं, काय होईल, कसं होईल, केव्हा होईल, डॉक्टर काका याला शांतपणे उत्तर देतात, काय होईल, जे व्हायचं होईल ते होईल. केव्हा होईल, जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. कसं होईल, जसं व्हायचं असेल तसं होईल. याच्याबद्दल अजिबात काहीही काळजी करायची नाही. चांगली कर्म करत असतात ते चांगलंच त्यांचं होत असते. जसं ही वैभव हे लौकिकातलं सगळं आपल्याला मिळते हो, आणि आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे की हे लौकिकातलं सुख जे आपल्याला मिळाले आहे ते आपल्या पुण्याच्या प्रभावाने मिळत असते, आणि ह्या लौकिकामध्ये जे आपल्याला दुःख मिळत असते आपल्या पापाच्या प्रभावाने मिळत असतात. पण एक मध्ये समर्थांनी, शास्त्रांनी किंवा ईश्वरांनी एक नियम अजून देऊन दिलेला आहे की त्याच्याजवळ तो अधिकार आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. हे आपल्या प्रारब्धाने आपल्या केलेल्या ह्या पाप पुण्याच्या बळावर हे सुख दुःख आपल्या जीवनात येणारच आहे, पण त्यांनी स्वतःजवळ अकर्तुम अधिकार सुद्धा ठेवलेला आहे. मी जेव्हा माझ्या जीवनामध्ये अशा रीतीने त्या परमार्थाच्या जबाबदारीला घेऊन चालत असेल, म्हणजे तुम्हाला आम्हाला बघा सगळ्यांना माहित आहे देवीच्या देवळात आहे ना ओटी कशी फिरत असते. इकडे दुकानातून आपण ओटीचं सामान खरेदी करतो, देवीला अर्पण करतो, तेच मागून येते आणि त्या दुकानात जाते. तसं भगवंत सुद्धा करत असतो की त्याने जे आपल्याला हे लौकिकातलं वैभव दिलं आहे तर ते तू माझ्यासाठी वापरशील आणि माझ्यासाठी हे सगळं करत असशील तर मी हे तुला अजून देईल, अजून तुझं हे वापरत जाईल. तू माझ्यासाठी वापरत जा, मी तुला अजून देत जाईल. योगक्षेमम वहाम्यहम, काळजी करण्याचं काही काम नाही. योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे असा अर्थ काढू नका की तुमच्या आमच्या घरात किराण्याची थैली येऊन जाईल. नाही, ती आपल्या प्रारब्धाने हे लौकिकातलं सगळं पण कमी पडणार नाही. आणि आपली ही मनस्थिती ढळणार नाही. जर आपण असं निष्कामतेने वागत असू, असं आपलं जीवन पद्धती असेल तर आपलं आनंद ढळणार नाही, आपली मनस्थिती ढळणार नाही. साधकाने विचाराने अशा ह्या काम क्रोधाला मत्सराला याची तीव्रता जी आहे आपल्याकडे येण्याची, आणि अशा वागल्यामुळे ती तीव्रता कमी 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 होत जाईल आणि शेवटी बंद होत जाईल. आणि ही बैठक एकदा का पक्की झाली की बस झालं, हेच तर ध्येय आहे. ही बैठक इथं 2 ओळ्यांचा अभ्यास आपण करत आहोत. किती बैठक इथं समर्थांनी लावून दिलेली आहे की अशी आपण बैठक जर लावून घेतली आपल्या जीवनात तर आपण ह्या आम्ल तिखट म्हणजे काम क्रोध लोभ रजगुण तमगुण सतगुण ह्याला बळी पडणार नाही, आणि मी चिदानंद रूपम शिवम शिव याच्यावर मी दूर राहील. मग साधकाने विचाराने ह्या मत्सराची, ह्या क्रोधाची, ह्या मोहाची ही जी तीव्रता आहे अशा रीतीने ते सैल सौम्य करत जायचं. कशा रीतीने? नम्रतेने. आणि ह्या रीतीने मग विचारांची घडी कशी बसते, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे खरं पूजन आहे. आणि हे वर्म जर आपलं चुकलं तर चुकून या वर्म फेरा पडे. मग अजून दुसऱ्यांदा हा मनुष्य देह केव्हा मिळेल याचा काही भरोसा नाही बरं.
84 लक्ष योनी आहेत आणि एवढं फिरून फिरून आपण या देहामध्ये आलेलो आहोत. आता दुसऱ्यांदा नाही, हेची देही हेची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. तो येईल. ह्या देह सोडण्याच्या पहिले काहीतरी केले पाहिजे सार्थक. हे सार्थक मला माझं ह्या समासाचा गाभाच आहे हा सार्थक करून घेण्याचा. आणि त्याच्यासाठी मला हे सार्थकतेसाठी काय करायचं आहे तो विषय आज आपण पाहिला. त्याच्यासाठी मला कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, यांच्या सगळ्यांच्या सहवासात राहायचं आहे. पण कोणावरही मत्सर नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, काही नाही. असे माझे वागणे मला हळूहळू हळूहळू करता येते. आणि त्याच्यासाठी हा विचार आहे. त्याच्या संघात जायचंच, संघात नाही जायचं आहे, सहवासात राहायचंच आहे. डॉक्टर काका म्हणतात घर तुझ्या नावावर असू दे पण घराची ममता नसू दे. ह्या लौकिकातले सगळे व्यवहार की टॅक्स भर, लाईट बिल भर, हे सगळं कर, पण माझं म्हणून या घरावर ममता करू नको. जायच्या पहिले हे सगळं कोर्ट कचेरीमध्ये जे सगळं लिहून ठेवायचं असते ते लिहूनही ठेव. पण मी जसं लिहून ठेवलं आहे, ज्याला हे दिलं पाहिजे तसं दिल्या गेलं की नाही ते बघायला रात्री 12 वाजता समजलं असेल तुम्हाला. ते आत्तापासून ही मला तयारी करायची आहे. जर अशी तयारी माझी नसेल आणि ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मी मोहामध्ये माझं घर माझं 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 याच्यामध्ये मी फसला असेल तर काही बरं नाही बरं. मग खरंच खरं असं माझं होऊ नये. त्या संघात नाही. माझा चिंतनाचा विषय शास्त्र श्रीगुरु. माझे श्रीगुरु म्हणतात प्रत्येक व्यवहार करताना सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला मी आठवलं पाहिजे. काही चांगलं झालं तरी वाईट झालं तरी कोणताही व्यवहार करताना मी आठवलं पाहिजे. म्हणजे ती तुम्हाला नाही एवढी तुम्ही दुःखाला आणि सुखाला बळी पडून जाता तेव्हा मी आठवलं पाहिजे, माझे विचार आठवले पाहिजे. म्हणजे मी ढाल होऊन जातो आणि ती सौम्यता तुमच्याकडे. जसं लहान मूल आईच्या पदरा मागे लपतो की नाही, काहीतरी उन्हाळक्या करून घेतो आणि पदरा मागे लपतो. मग आई सगळं सांभाळून घेते, शांत करते. तसं श्री गुरु म्हणतात मला आठवण करा, मी सगळं शांत करेल. म्हणजे काय, त्यांचे विचार आठवा आणि स्वतः असे सौम्यतेला प्राप्त व्हा. ते येते पण हे सगळे येण्यामध्ये इतर लोक सगळे जळून जातात हो. तर त्या ठिकाणी अशा विचारधारकाला सत्का लागेल, सौम्य, त्याचा परिणाम होणार नाही. अशा ह्या 2 ओळ्यांचा आढावा आपण घेतला. आता थांबूया, बाकी समोरचा अभ्यास उद्या करूया. आज सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेते. घ्या, कोणीतरी एक जण घ्या. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रमेश समर्थ. मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की कोणीही निरूपण चालू असताना व्हिडिओ कॅमेरे चालू ठेवू नये आणि
नामस्मरण चालू असताना मध्येच मेसेज पाठवू नये. यापूर्वी मी अनेक वेळा सांगितलं, पण कोणीही ऐकत नाही. कृपया असा त्रास देऊ नये अशी मी विनंती करतो. कृपया कोणीही व्हिडिओ कॅमेरे चालू ठेवू नये आणि मध्येच मेसेज टाकू नये, ही विनंती आहे. उर्वरित निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. जय जय श्रीराम. श्रीराम. नमस्कार मयुरीताई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. खूप छान हा ताई. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर ताई समर्थ. खूप जय छान श्रीराम. झालं निरूपण. खूपच सुंदर उदाहरणं आणि अतिशय मार्मिक आणि व्यावहारिक भाषेमध्ये खूप छान सांगता तुम्ही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. जय श्रीराम. जय जय रघुवीर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. थांबायचं आता. सगळ्यांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. थांबूया. मी सुद्धा लिफ्ट होते आता.